जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. संग्रामपूर, उन्हाच्या तडाख्यात गॅसधारकांचे हाल. संग्रामपूर, प्रतिनिधी शेख जाकीर कुरेशी. राज्यात सध्या उन्हाचा पारा वाढू लागला असून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. अशा परिस्थितीत आज बुधवार 1 एप्रिल 2026 रोजी संग्रामपूर येथील गुरुकृपा इंडियन गॅस एजन्सीसमोर गॅसधारकांना भीषण त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे सरकार देशात इंधन किंवा गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचे छातीठोकपणे सांगत असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष जमिनीवर गरिबांना एका सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच गॅस एजन्सीवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र या ठिकाणी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांसाठी साधी सावलीची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही. रणरणत्या उन्हात आबालवृद्ध आणि महिलांना उभे राहावे लागत असल्याने अनेकांना चक्कर येण्यासारखे प्रकार घडत आहेत. इतकेच नव्हे तर या ठिकाणी तहानलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची साधी सोयही नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रांगेत उभे असलेल्या संतप्त गॅसधारकांनी आपले गाऱ्हाणे मांडताना सांगितले की, सरकार सांगते की डिझेल, पेट्रोल आणि गॅसचा मुबलक साठा आहे, मग आम्हाला अशा प्रकारे रांगेत का उभे राहावे लागते? महागाईच्या या काळात हक्काचा गॅस मिळवण्यासाठी आम्हाला उन्हात होरपळावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. एकीकडे डिजिटल इंडिया आणि उज्ज्वला योजनेच्या गप्पा मारल्या जात असताना ग्रामीण भागातील गॅस एजन्सीवर नागरिकांना किमान मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. एजन्सी प्रशासनाने तातडीने ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी आणि उन्हापासून संरक्षणासाठी मांडव किंवा शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी बावनबीर आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. 4 वेळा आम्ही इथं आलो, एकही गाडी आम्हाला भरेल नाही सापडली, सगळ्या रिकाम्या सापडल्या आम्हाला गाड्या. 5 वाजतापासून यायला पासून नाही पियाले पाणी ना बसायला सावली. माणसात का मला का उन्हाई मोठा सिलेंडर तर त्या नाही मोद्याने हे काढलं तर हाल सरे आमच्या जीवाचे लावले पोहाऱ्यानं करणं निरा. आमच्या घरी एक तर माणूस नाही आणायला सिलेंडर, घरी गाडी नाही, ऑटो नाही, सायकल नाही, का नाही यावा स्पेशल ऑटो करावी या. 15 दिवस झाले रस्त्याने आम्ही चक्र मारून राहिलो. तुम्ही कुठच्या? एकला रबानोदा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. ठीक.